उघडलाय हा काल आपला GR आलेला ना तो ते बहादूरभाई माल लावतात इथं. हाय गाईस, गुड मॉर्निंग. आपण डायरेक्ट ऑफिस मध्ये आलोय आणि आज संकेत नाही तो कारण पुण्याला गेलाय आणि इथं बहादूरभाई मीच आज काय काम एवढं नसणार आहे कारण दोघच जण आहे. तर खाली काल आपण ही GR ची गोणी आलेलो घेऊन जरा ही उघडायला लागणार आपल्याला बस. आणि बाकी तर फ्रीजचे बॉक्स आलेले त्याच्या 2 गोण्या बाहेर ठेवल्यात. बाकी आज काय काम नाही. थोडे पार्सल बनलेले ते खाली शिवणार येणार तो शिवणार आणि ते खाली ऍड्रेस लिहून द्यायचे. बाकीच्या टायमाला काय कोण नसला ना कामाला, 2 जण असले ना ते 1 जण असला ना मग काम कमी असतं, म्हणजे आरामच असतो जास्त करून असं आहे. मग आज आराम करायचा बस. तर मागं गोडाऊन मध्ये आलोय आणि बहादूरभाई काही चेक टाकायला गेलेत आणि बघा इथं बॉक्स आहेत ना, हे बॉक्स सगळे पाठवायचे म्हणजे आता ही टेप लागलेली असणार. हे बॉक्स आपल्याकडे आलेत आणि त्यांना टेप नाही लागल्या त्या बघा. अशा टेप लागल्या असतात तर ते आपल्या हात याला तर मी आता एक बिल टाकलं आणि पॅक केलंय. बाकीचे अजून पण बॉक्स आहेत, ते बॉक्स पण पॅक करायचे आहेत. शिवणारा येणार आहे तेव्हा काय आता किती वाजले, 12 वाजलेत. 1 वाजता तो शिवणारा येणार आहे, शिवून घेऊन तयार होणार पार्सल बिर्सल आणि मुकादमला जाणार म्हणजे ट्रान्सफर व्हायला जाणार आहे. नाहीतर टॅक्सी करणार, टॅक्सीमधून टाकायला जायला लागेल बस एवढंच आहे. नंतर बाकी काय काम नाही. बहादूरभाई गेले चेक टाकायला कारण मी नव्हतो इथं. मी कुठं गेलेलो जरा निलेशबाईंच्या पोराला आणाय, कारण निलेशबाई आणि संकेत ते गेलेत बाहेर पुण्याला गेलेत. ते पुण्याला गेलेत ना, मग त्यांच्या पोराला मला आणायला लागलं शाळेमधून. मग शाळेमधून आणून त्याला घरी सोडलं. मग आता इथं आलो तर बहादूरभाई नव्हते. नंतरला कळलं की तो चेक टाकायला गेलाय बस. आता याला टेप बिप तर मारली आहे पार्सलला. आता तो येतोवर थांबूया. पार्सलवाला येईन, तो शिवून बिवून तयार होणार पार्सल बस. पार्सल पॅक करून झाले तिथं, म्हणजे टेप बीप मारून झाले. 3च पार्सल. आमचं जेवण झालंय आणि आता काय आपण काल GR आणलेलं ना पार्सल, ते पार्सल उघडणार आहे. बघा हे बोल उघडूया आता. याला जरा कैची घ्यायला, काय तो शिवणारा आलेला ना त्याच्याकडे कैची होती ना, मग मागा आलेलं कैची घ्यायला. बघा पार्सल पण शिवून झालेत. टॅक्सी बोलून मग टाकणार पार्सल पण. उघडलाय हा काल आपला GR आलेला ना तो ते बहादूरभाई माल लावतात इथं. काय ते अलग अलग करायला लागेल ना, आता ब्रँड वाईज अलग करायला लागणार, त्या हिशोबाने तो GR लिहिला जातो असं. आणि काय पोरं नाही येत तर बहादूरभाईला काम करायला लागतंय आणि मला पण. नाही तर आम्ही बसलेलं असतो, तुम्हाला पण माहिती आहे. आम्ही कामच कमी करतो आणि पोरांकडून करून जास्त घेतो. पण पोरच नाही, 2 जणांनी काम सोडलं. एक बाहेर गेलाय, पुण्याला गेलाय, म्हणून आज आम्हाला करायला लागतंय. नाही तर आरामाशिवाय आम्ही काम करत नाही. आणि तिथं आराम नाही, तिथं आम्ही कामाला जात नाही. अजून झालंय आता आपलं. हे बघा सगळं अलग केलंय आणि बुकमध्ये पण लिहिलंय. टोटल 103 पीस घेऊन आलेले आपण त्या कोणी. आणि सगळे बघा सगळी क्वालिटीची खराब करून टाकली. आपण बॉक्समध्ये नीट पाठवतो, सगळे चुरगळून पाठवलेले त्या गोणीमध्ये त्यांनी. आता पाठवले अलग करून ठेवलंय. गोडाऊन मध्ये आलोय कारण काय एक पार्सल पॅक करायचा बाकी आहे म्हणून. आणि टॅक्सीवाला येणार आहे, त्याच्याबरोबर ते पार्सल टाकायला जायचंय बस. बघा हा वाला पार्सल येणार आहे, तो पॅक करायचा आहे. किती 3 पीस झालेत. 3 1 4 1 5 6 1 7 7 बरोबर लावायला लागतं असं. 7 1 8 9 9 10 11 12 मी काम करतोय ना. हा बघा कसा रील्स बघतोय तिथं. 12 13 14 15 16 इधर फटाके बज रहे थे. 16 17 18 19 20 21 22 आणि 23 पीस. टोटल 23 पीस. 23 पीस हे टाकायचे आहेत. आणि हे पण टाकायचे आपल्याला याच्यामध्येच. आता ते ऍडजस्ट करायला लागणार आपल्याला. आता बघू, त्याला टेप मारायचे, शिवायचा नाही. आणि पॅक करून झाले, साईडने टेप मारली आपण. पूर्ण टेपनी हे करून टाकले त्याला, पूर्ण पूर्ण. आणि आता काय पार्सल टाकायला जाणार आहे. आणि हे बॉक्स उघडायचे होते पण बहादूरभाई जाणार आहे एका पार्टीला जाणार आहे कुठेतरी, म्हणून ते लवकर नेणार. कारण तो विरारला राहतो ना, मग त्याला यायला लेट होतं. तो विरारवरून येतो. काय भाई पैसा आहे त्याच्याकडे पण तसा, पण मजबुरी म्हणून ही कामं करतोय. बॉलेरो बिलेरो लेके घुमताय भाई. बॉलेरो बिलेरो और क्या है. माल टाकायला गेलेलो, माल टाकून आलोय. आणि मी इथं बाहेर बसलोय ना, हा चाललाय आता घरी. लवकर सुट्टी झाली याची, लवकर घरी चाललाय आता डिलिव्हरी द्यायला. आणि तिकडून बॅग बिग घेऊन चाललाय, तिकडूनच जाणार हा घरी निघून. हे काय फोन मध्ये बघत जातोय काय माहिती. हातामध्ये माल आहे त्याच्या.
डिलेवरी जाणार आणि तिथूनच घरी जाणार. मजा आहे भाई त्याची मजा. आणि आपण 8:30पर्यंत नाही तर लवकर गेलो तर लवकर घर बसायला लागणार आपल्याला. तर मागच्या ब्लॉगमध्ये मी बोललेलो की मिरर काढणार, पण RC बुक आणि PUC नाही आहे म्हणून मी मिरर नाही काढलेत. नाही तर कसं मिरर नाही दिसले तर मग पकडतात ना हवालदार. म्हणून तर मित्र बोलतात काढायला की लुक चांगले येतात. साईडने लुक तर बघा तुम्ही, आता बघा की लुक काय आला आहे. ही नंबर प्लेट मी आत टाकलेली आहे. दुसरी लावली म्हणजे उचलून लावलेली पण ती काढली आणि दुसरी केली आहे. आणि लुक पण कसला येतो, खत्ते जहर लुक आहे भाई.